नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे प्रिया मात्र खूपच वैतागलेली असते। तिला काही करून या घरातून बाहेर पडायचं आहे। ती म्हणत असते की मी जिवंतच राहू शकणार नाही, कारण हे सगळं जे काही चाललेलं आहे ते खूपच भयानक असं चाललेलं आहे असं तिच्या डोक्यात सुरू असतं। कारण हे जर सुभेदारांना कळलं तर ते किल्लेदारांना कळलं तर तेही मला जिवंत ठेवणार नाहीत आणि तिकडे तो महिपत माझे तुकडे तुकडे करून टाकेल। कळणारही नाही की माझं काय झालेलं आहे, मी काय करून बसलेले आहे। हे सगळं वाटलं होतं मला लग्नात जरी ऐनवेळी सायली आली तर ती कल्पना आणि त्याचबरोबर पूर्णाजी काहीतरी करतील, पण त्यांनी काहीच केलेलं नाही। त्यांच्यामुळं माझी वाट लागलेली आहे। हे सगळं आता चालू असतं आणि मग प्रियाने बॅग भरायला घेतलेली असते। ती म्हणत असते की कुठेतरी पळून जाते म्हणजे सगळं व्यवस्थित होईल। असं तरी कोण आहे माझं, मी नक्की काय करणार आहे, हा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिलेला असतो। आणि तेवढ्यात म्हणत असते की तो अश्विन, हा बरोबर आहे, तो माझी मदत करू शकतो, नक्कीच त्याची मी मदत घेऊ शकते। असं सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं, कारण अश्विन इमोशनल झालेला होता। त्याचबरोबर अश्विन प्रियाला म्हणालेला असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही मी आता तुला हा प्रश्न विचारू शकत नाही, हे मला माहिती आहे, पण तरीही मी तुला सांगत आहे ते म्हणजे तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, मी तुझ्यासोबत असेल, असं अश्विनने तिला सांगितलेलं होतं। या सर्व गोष्टी तिला आठवत असतात आणि आता तिच्या डोक्यात वेगळी चक्र फिरायला लागलेली असतात। इकडे अर्जुन आणि सायली निघालेले असतात। अर्जुन आणि सायली जेव्हा घराकडे निघालेले असतात तेव्हाच इकडे सुभेदारांच्या घरी आता अस्मिता जाणार असते, त्यामुळं सगळेजण इमोशनल होत असतात। अस्मिताला म्हणत असतात की इतके दिवस आम्हीच तुला म्हणायचो की सासरी जा सासरी जा, पण आज सासरी जायची वेळ आलेली आहे, पण आम्हालाच वाईट वाटत आहे। हे सगळं बोलणं सुरू असतं। त्याचवेळी पूर्णाजी म्हणत असते की खरंच लेक सासरी चालली की ही गोष्ट सहनच होत नाही। त्यावेळेस अस्मिता म्हणत असते हो, मला कॅनडाला जाण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, पण इथे मध्येच का जायचं आहे। त्यावेळेस अश्विन तिला म्हणत असतो की अगं पण काही प्रॉब्लेम आहे। तेव्हा अस्मिताचं म्हणणं असतं की मला कॅनडाला जाण्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे, पण इथे मला सासरी का बोलवलेलं आहे, असे प्रश्न तिला पडलेले असतात। तेव्हा पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना तिला म्हणत असतात की काय चाललंय अस्मिता तुझं, म्हणजे हे सगळं तुला पटतंय का, सांग बरं मला। काही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या पद्धतीने तू विचार करत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण तू शांतपणे विचार कर ना, कारण त्यांच्याकडे जरी गेली त्याच्या आईवडिलांना भेटलीस तर काय प्रॉब्लेम आहे तुला। त्यावेळेस अश्विन म्हणत असतो की हिला कॅनडाला जाण्यासाठी प्रॉब्लेम नाही आहे, हिला जो मध्ये हॉल्ट घ्यावा लागतोय ना त्याच्यासाठी प्रॉब्लेम आहे, असं त्याचं बोलणं सुरू असतं। अस्मिताची बॅग वगैरे रेडी असते आणि अस्मिता आता जाणार असते, म्हणजे फायनली सायलीच्या आयुष्यातून टोमणे मारणारी त्रास देणारी एक व्यक्ती आता निघणार असते। अर्जुन आणि सायली घराच्या समोर येऊन उभे राहिलेले असतात आणि आता अर्जुनने आज ठरवलेलं असतं काहीही झालं तरीही सायलीला मी मानाने घरी घेऊन जाणार आहे आणि सायलीचा मानानेच गृहप्रवेश करणार आहे, कारण सायलीला त्या गोष्टी हक्काने मिळायला हव्या आहेत हे ठरवलेलं असतं। आणि त्याचबरोबर अर्जुन सायलीला म्हणत असतो की चला मिसेस सायली। सायली विचार करत असते की आता अर्जुन सरांच्या मनात आणखी काय चालू आहे, नक्की अर्जुन सर कशा पद्धतीनं विचार करत आहेत, हे सगळं सायलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप म्हणत असतो की तू इथे कशाला आलेला आहे, तुझा काय संबंध आहे, तू का आलेला आहेस इथे, असे अनेक प्रश्न प्रताप विचारत असतो। त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की माझ्या बायकोचा गृहप्रवेश करण्यासाठी मी आलेलो आहे आणि ऑब्व्हियसली तिचा गृहप्रवेश या घरात झालाच पाहिजे, कारण माझ्या बायकोची तशी इच्छा आहे, असं अर्जुन बोलत असतो। आणि त्यावेळेस सगळेजण सुभेदार तिथं दारात उभे असतात आणि अर्जुन म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, माझं आणि मिसेस सायली यांचं लग्न झालेलं आहे, बरोबर आहे की नाही, तुमच्या सगळ्यांच्या समोर लग्न झालेलं आहे। त्यावेळेस तिथे कल्पना म्हणत असते की अर्जुन त्याच गोष्टी मी तुला किती वेळा सांगायच्या आहेत, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, कारण तू या ठिकाणी जे काय आहे ना तुझं चाललेलं ते अजिबात मला पटलेलं नाही, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, असं सगळेजण बोलत असतात। परंतु इकडे अर्जुनच्या मात्र ही गोष्ट लक्षातच येत नसते। अर्जुन म्हणत असतो की नाही, मिसेस सायली ह्या सुभेदारांची मोठी सून आहे आणि सुभेदारांची मोठी सून अशी बाहेर राहते, ही गोष्ट पटते का। तेव्हा प्रताप म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कालच मी तुला सांगितलेलं होतं की तू या घरात पुन्हा पुन्हा यायचं नाही आणि या घरातून चालता हो, तरीही तू स्वतःची मनमानी करत पुन्हा या घरात आलेला आहे आणि आत्ताही तुझी मनमानी सुरू आहे, आत्ताही तुला तेच वाटत आहे की आम्ही तुला प्रवेश द्यावा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या मुली
मुलीला आमच्या घरात कधीही जागा नाही, कारण या मुलीला आम्ही आमच्या घरामध्ये कधीही ठेवून घेऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेव. हे सगळं अर्जुनला बोललं जात असतं. अर्जुन म्हणत असतो, मला एक सांगा, कसं आहे माहिती आहे का, सुभेदार सगळ्या चालीरीती रिच्युअल्स धरून सांभाळून काम करणारे आहेत. मग मला फक्त आता एकच प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे काल जे तुमच्या सगळ्यांच्या समोर झालं ते काय होतं? लग्न होतं, बरोबर आहे. तुमच्या सगळ्यांच्या संमतीनं माझं आणि सायली यांचं लग्न झालेलं आहे. आणि कसं आहे, लग्न तर आत्ता झालेलं आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या समोर एक गोष्ट सांगतो, आम्ही दोघं नवरा बायको तर कधीपासूनच आहोत, मनाने आम्ही दोघं एकत्र कधीच आलेलो आहोत, असं अर्जुन सगळ्यांच्या समोर सांगत असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन आणि सायली तिथं उभे असतात. सायली मात्र एक शब्द पण बोलत नसते. सायली शांतपणे उभी असते, कारण सायलीच्या डोक्यात सुरू असतं ते म्हणजे या घरातल्यांना आपलंसं करणं. आणि मग सायली जेव्हा आता दारात उभी आहे, अर्जुन पूर्णाजीला म्हणत असतो, पूर्णाजी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. अर्जुनचे हे वकिली डावपेच असतात आणि पूर्णाजी मात्र तिथेच गार होत असते. अर्जुन म्हणत असतो की माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे पूर्णाजी, मला त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. आणि तो प्रश्न म्हणजे की अर्जुनने विचारलेलं असतं की आत्ताच्या आत्ता मला सांग की नक्की काय आहे, कारण आत्ता तुम्ही जे सगळेजण माझ्याशी बोलत आहात, महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आत्ता तुम्ही मिसेस सायली यांच्याबद्दल बोलत आहात, बरोबर आहे. पण मला तुमच्याकडून उत्तर असं हवं आहे की त्या कोण आहेत? पूर्णाजी सांग ना, म्हणजे आत्ता काल जे रिच्युअल्स झाले, काल जे आपण काही केलं, लग्न झालं, आणि मग या नात्याने त्या कोण आहेत ते सांग. तेव्हा पूर्णाजी म्हणते की सुभेदारांची मोठी सून. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, तूच बोललीस ना आत्ता, सुभेदारांची मोठी सून. मग सुभेदारांची मोठी सून अशा पद्धतीने जर बाहेर राहत असेल तर तुला योग्य वाटेल का? तेव्हा पूर्णाजी म्हणते, अस्मिता म्हणते की आपले एवढे फ्लॅट्स आहेत, ती कुठेही राहू शकते, मग काय प्रॉब्लेम आहे? त्यावरती अर्जुन म्हणतो, हो एक्झॅक्टली, मी माझ्या बायकोला तोच ऑप्शन मी सुचवलेला होता, पण माझ्या बायकोला तिच्या माणसांसोबत राहायचं आहे, तिच्या माणसांची मनं जिंकायची आहेत, म्हणून माझ्या बायकोने मला सांगितलं की नाही, काहीही झालं तरीही आपण फ्लॅटवरती जाऊन राहायचं नाही, आपण इथेच राहायचं आहे. पूर्णाजीकडून अर्जुनने स्वतःहून वधून घेतलेलं असतं की सायली ही सुभेदारांची मोठी सून आहे. आणि मग अश्विन बोलायला सुरुवात करतो, तू आता कायद्याने आम्हाला बोलणार आहे, तू आम्हाला कायद्याची भाषा दाखवणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, मी कायद्याची भाषा दाखवतच नाही आहे तुम्हाला, कारण जे सत्य आहे ते सांगत आहे. आणि आता कायद्याने आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे, आणि त्याचबरोबर कायद्याने आम्ही दोघं लवकरच एकत्र येणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. काही दिवसातच आमचं मॅरेज सर्टिफिकेट हे तुमच्या समोर असेल आणि तुम्ही कोणीही आम्हाला अडवू शकत नाही, हे सगळं अर्जुन बोलत असतो. अर्जुन या सर्व गोष्टी बोलत असतो कारण अर्जुनला माहिती असतं की सुभेदारांच्या घरामध्ये सायलीला काय वागणूक मिळणार आहे. तेव्हा इकडे अस्मिताची जी नाटकं असतात ती सुरूच असतात, तिला फक्त आणि फक्त त्रासच द्यायचा असतो आणि त्या पद्धतीनंच तिनं बोलत असते. त्याचबरोबर अस्मिता मात्र म्हणत असते की काही झालं तरी अर्जुन, तुला आधी सांगितलेलं होतं तरीही तू का ऐकत नाही आहे? तुला आम्ही सगळ्यांनी सांगितलं आहे ना, तुला राहायचं आहे ना, तू बाहेर जाऊन राहा ना, तू आम्हाला कशाला इथे त्रास देतोय? हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो, एक्झॅक्टली, माझ्या बायकोला मी तेच सांगत होतो, पण माझ्या बायकोला तिच्या माणसांसोबत राहायचं आहे. त्याचबरोबर इकडे सगळेजण बोलत असतात. अर्जुन मात्र म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या बायकोचा गृहप्रवेश होणारच आहे, रितसर गृहप्रवेश करून ती आज या घरात येणारच आहे, कारण आत्ताच पूर्णाजीने सांगितलेलं आहे की सायली ही सुभेदारांची मोठी सून आहे, तर त्या हक्काने सायलीचा गृहप्रवेश होणार आहे. हे सगळं बोलणं सुरूच असतं. परंतु अर्जुन जेव्हा या सर्व गोष्टी बोलत असतो तेव्हा मात्र इकडे अर्जुन आता घरात येतो. अर्जुन घरात येतो आणि देवघराच्या जवळ चाललेला असतो. तेव्हा पूर्णाजी ओरडते, अर्जुन थांब, असं ती म्हणते. तेव्हा अर्जुन थांबतो. तेव्हा पूर्णाजी म्हणते की नाही, या घरातलं तुला काहीही मिळणार नाही, या घरामध्ये तू कोणत्याही गोष्टीला हात लावायचा नाही, देवघरातला कुठल्याही गोष्टीपासून लांब राहायचं, एवढं लक्षात ठेव. अर्जुन म्हणतो, मला माहिती होतं तुझ्याकडून हेच उत्तर असणार आहे, म्हणून मी त्या गोष्टींची तयारी आधीच केलेली आहे, असं अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो. म्हणजे अर्जुनने एवढी तयारी करून आलेला असतो की त्याचा विचार अर्जुनने आधीच केलेला असतो. त्याला माहिती असतं की काय होऊ शकतं पुढं, आणि त्यासाठी अर्जुनने या सर्व गोष्टी केलेल्या असतात. आणि अर्जुनने तिथे सर्वांच्या समोर आता आणखी एक गोष्ट उभी केलेली असते, आणि ती म्हणजे अर्जुनने सगळं साहित्य येताना आणलेलं असतं. त्याने माप आणलेलं असतं, त्याचबरोबर त्याने बाकीच्याही गोष्टी आणलेल्या असतात, हळदी कुंकू, त्याचबरोबर औक्षणाचं ताट, या सगळ्या गोष्टी तो घेऊन आलेला असतो. कारण पूर्णाजी म्हणालेली असते, तुला माझ्या घरातलं कुंकूही मिळणार नाही. आणि तेव्हा मात्र अर्जुनने या सर्व गोष्टींची तयारी केलेली असते.
जेव्हा या सर्व गोष्टींची तयारी अर्जुन आधी करून आलेला आहे हे लक्षात येतं, तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण पाहतच असतात, कारण अर्जुनने या सर्व गोष्टी केलेल्या आहेत, हे सगळं आणलेलं आहे. आणि अर्जुन म्हणतो की काळजी करू नकोस. मग तिथेच औक्षणाचं ताट अर्जुनने तयार केलेलं आहे आणि अर्जुनने औक्षणाचं ताट तयार करून तो आता सायलीचं औक्षण करण्यासाठी तिथे रेडी झालेला असतो. अर्जुनने सायलीचं औक्षण करायची पूर्ण तयारी केलेली आहे. या सर्व गोष्टी अर्जुनकडे आहेत आणि अर्जुन सायलीला आता कुंकू लावत आहे आणि सायलीचा रीतसर गृहप्रवेश करण्याची तयारी अर्जुनची सगळी झालेली असते. अर्जुनने या सर्व पद्धतीने सायली यासाठी सर्व केलेलं आहे, कारण सायलीची अशी इच्छा आहे की आज ती पहिल्यांदा या घरामध्ये सून म्हणून प्रवेश करत आहे, तर माप ओलांडून सायलीचा गृहप्रवेश व्हावा अशी अर्जुनची इच्छा असते आणि अर्जुन त्या सर्व गोष्टी करत असतो. अर्जुन सगळ्यांच्या समोर सायलीचं औक्षण करत आहे आणि सायलीचा आता सुभेदारांच्या घरामध्ये गृहप्रवेश होणार असतो. त्याचबरोबर अर्जुन ह्या सर्व गोष्टी करत आहे आणि सर्व सुभेदार पाहतच राहिलेले आहेत. त्यांच्याकडे बोलायला शब्दच नाहीत. अर्जुन खूप छान पद्धतीने हे सगळं मॅनेज करत आहे. सायलीला तिचा मान मिळवून देत आहे. सायलीला तिच्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्याचं समाधानही होत आहे, परंतु सायलीच्या मनात ही एक खंत आहे, कारण तिला कुठंतरी मनापासून वाटत आहे की माझं काहीतरी चुकतंय, कारण मला या घरातल्या सगळ्यांची मनं जिंकायची होती आणि अर्जुन सरांनी हे सगळं काय केलेलं आहे. कारण या पद्धतीनं जर गोष्टी झाल्या तर मी घरातल्यांची मनं कशी जिंकणार हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. पण सायली शांतपणे असते. अर्जुनने जो निर्णय घेतलेला असतो तो सायलीला मान्य करावा लागत असतो आणि आज अर्जुन सायलीचं औक्षण करत आहे आणि सायलीला म्हणत आहे की माप ओलांडून सुभेदारांच्या घरामध्ये गृहप्रवेश कर. सायलीला तो समजून सांगत आहे. सायलीला सांगत आहे की काहीही झालं तरीही आता या घरची तू सून आहे आणि सायली माप ओलांडते आणि सुभेदारांच्या घरामध्ये आता गृहप्रवेश करत आहे. सायली खुश आहे, अर्जुन खुश आहे आणि अर्जुन सायलीला म्हणतो की चला मिसेस सायली वेलकम टू होम असं म्हणत अर्जुनने सायलीचं कौतुक केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे आणि त्याचबरोबर तिचं वेलकमही केलेलं आहे. दोघंही रूममध्ये येतात आणि अर्जुन म्हणतो की फायनली आपल्या रूममध्ये आपण आलेलो आहोत आणि मला ना तुम्ही नव्हता तेव्हा काहीच कळत नव्हतं. मी फक्त रडत बसायचो कारण तुम्ही माझ्या आयुष्यात नव्हता आणि आज या रूममध्ये आपण आलेलो आहोत त्याचं सगळं क्रेडिट मिसेस सायली तुम्हाला जातं. कारण जर तुम्ही आला नसतात तर माझ्याकडे ते धाडच नव्हतं, ते वचन मी मोडू शकलो नसतो किंवा पूर्णाजीला समजून सांगू शकलो नसतो. आज जे झालेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे. तुम्ही माझ्याबरोबर होतात म्हणून ह्या सर्व गोष्टी होऊ शकलेल्या आहेत असं अर्जुन इकडे सायलीला सांगत असतो. तो सायलीशी बोलत असतो, सायलीला समजून सांगत असतो आणि सायलीला या सर्व गोष्टी तो सांगत असतो, पण सायलीचं तोंड फुगलेलंच असतं. अर्जुन म्हणतो की मला एक कळत नाही आहे मिसेस सायली, काल मला सांगा आपण बाहेर राहिलो तरीही तुम्ही नाराज होता, आज आपल्या रूममध्ये आलेलो आहे तरीही तुम्ही नाराज आहात, म्हणजे नक्की झालं आहे काय, मला कळेल का, काय नक्की प्रॉब्लेम आहे. तेव्हा सायली म्हणत असते की तुम्हाला मी काय सांगितलेलं, या घरातल्या लोकांचे मन जिंकून आपल्याला यायचं आहे, पण तुमच्यातला जर वकील जागा झाला तर मात्र तुम्ही कोणाचंच ऐकत नाही, फक्त तुम्हाला तुमचंच पडलेलं असतं आणि तुम्ही सगळ्यांना गप्प बसवता, कारण तुम्ही बोलतच अशा पद्धतीनं असता की समोरच्याला काय बोलायचं हेच कळत नाही असं सायली अर्जुनला बोलत असते. अर्जुन म्हणत असतो मला एक कळत नाही आहे, माझा नक्की प्रॉब्लेम काय आहे ते सांगा बरं मिसेस सायली, मला सांगा. या घरात तुम्हाला यायचं होतं, या माणसांमध्ये यायचं होतं, त्यासाठी मी एवढं केलेलं आहे, हे सगळं तुमच्यासाठी केलेलं आहे, मग तरीही तुम्ही नाराज आहात. मग तुम्ही वाट बघणार होता किती वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष, सांगा ना किती वर्ष वाट बघणार होता. आणि मग अर्जुन 50 वर्षानंतर ते दोघं जे म्हातारे झालेले आहेत त्याची ॲक्टिंग करत असतो आणि म्हणत असतो की आता काय करायचं, 50 वर्ष झाले, फायनली आपल्याला सुभेदारांनी घरात घेतलेलं आहे, पण बायको आता आपण एकत्र डान्स करूया का गं, म्हणजे बघ ना तू आपल्या घरात आपण आलेलो आहोत, आपण एकत्र डान्स करूया ना असं अर्जुन सायलीला बोलत असतो, तिला म्हणत असतो आणि सायलीशी आनंदाने तो नाचत असतो. सायलीला म्हणत असतो की बायको आता आपल्याला हे सगळं केलंच पाहिजे की नाही सांग बरं मला, असं म्हणत तो सायलीला बोलत असतो. सायलीबरोबर तो नाचत असतो तरीही सायलीच्या तोंडावरती तिथे उदासीच असते, ती काही हसायला तयार नसते. तिने हसावं म्हणून अर्जुन या सर्व गोष्टी करत असतो, पण सायली मात्र हसायला तयारच नसते, ती नाराजच असते, तिला ह्या गोष्टी पटतच नसतात. आणि अर्जुन म्हणत असतो की आता बायको काय करायचं सांग बरं, काठी हातातनं पडायला लागली आहे, माझी कंबर लचकली गं असं म्हणत तिच्याशी बोलत असतो. अगदी म्हाताऱ्या आवाजात तो बोलत असतो आणि म्हणत असतो की आता काय करायचं ते सांग,
कारण काहीही झालं तरीही बघ ना तू बायको, मला कळतच नाहीये. बरं आता तू बेसनाचे लाडू बनवतीस का ग खायला? तेवढाच गोडाचा पदार्थ बनवला जाईल, असं तो बोलत असतो आणि तो एकटाच हसत असतो. आणि सायलीच्या चेहऱ्यावर मात्र हसूच येत नसतं. आणि सायलीला काहीही करून या सर्व गोष्टी आहेत त्या ती छान पद्धतीनं मॅनेज करायच्या होत्या, पण त्या घडलेल्या नसतात. या गोष्टीचं कुठंतरी सायलीलाही वाईट वाटत असतं. इकडे अस्मिता निघालेली असते. अश्विन अस्मिताला म्हणत असतो काय झालं, तेव्हा अस्मिता म्हणत असते की बघ ना, मला ना हे डायरेक्टली कॅनडाला जायचं होतं, पण हे बघितलं ना काय चाललेलं आहे, मला नाही जायचं रे इथे. तेव्हा अश्विन म्हणत असतो की बरं तुला कळतंय का अस्मिताई, जरा शांत हो बरं, आनंदाने जा बरं, असं तू जात आहे तुझी ट्रिप. त्यावेळेस अस्मिता म्हणत असते काय माहिती माझी कॅनडाची ट्रिप तर नीट होईल का नाही, आणि चिडवत असतात. त्याचबरोबर पूर्णाजी कल्पना म्हणत असतात की मुलगी सासरी चाललेली आहे. खरंच ही गोष्ट खूपच वाईट असते. म्हणजे मुलगी आनंदात राहिली पाहिजे इथंपर्यंत गोष्टी ठीक आहेत, परंतु मुलीच्या बाबतीत असं काहीतरी घडत आहे, हे मात्र मला थोडंसं नको वाटत आहे. हे सगळं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि सगळेजण बोलत असतात. परंतु इकडे त्या अस्मिताला जवळ घेऊन अस्मिताशी प्रेमानेही बोलत असतात. आणि त्याचबरोबर त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे आपली लेक ही आपली लेक आहे, दुसऱ्यांची लेक आपल्या घरात जेव्हा लग्न करून आलेली आहे तिच्याशी आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, ही गोष्ट मात्र कल्पना विसरलेली आहे. अर्जुनने तिला सांगितलेलं आहे की सासू सुनेची जोडी काय असते, ती तर पूर्णाजी आणि मामा तुझ्याकडे बघून आदर्श घेतला पाहिजे अशी तुमची जोडी आहे. पण आज तुम्ही ज्या पद्धतीने दोघीजणी वागत आहात ते मात्र मला अजिबात आवडलेलं नाही. हे सगळं कल्पना आणि पूर्णाजीला बोललेले असतात. आता अस्मिता निघालेली असते. अश्विन मात्र तिला चिडवत असतो, अस्मिताई मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, विमानाच्या खिडकीतून हात बाहेर काढू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पायलट काकांना आधीच सांगून ठेव, नाहीतर कॅनडा मागच राहायचं आणि तू पुढे निघून जायची. या पद्धतीनं तो चिडवत असतो. आणि त्यावेळेस अर्जुन तिथं आलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो अस्मिताई अरे तू निघालीच एकदाची, म्हणजे विश्वास बसत नाही आहे माझा, तू सासरी जातेस, असं म्हणत तो चिडवायला सुरुवात करत असतो. आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो अरे वा बरं झालं, बघितलं मिसेस सायली तुमचा पायगुण, अहो तुम्ही आल्या आल्या एक मेंबर, तुम्हाला टोमणे देणारा एक मेंबर या घरातून निघालेला आहे, लक्षात येते का तुमच्या, असं म्हणत तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की बघितलं ना काय होऊ शकतं ते, असं त्याचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचसोबत इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तिथे लगेच सायली म्हणते की थांबा अस्मिताताई, असं म्हणत ती गेलेली असते. आणि त्यावेळेस इकडे अश्विन म्हणत असतो की तुला कोणासाठी थांबायची काहीही गरज नाही, कळतंय का अस्मिताई, चल मी येतोय ना सोडायला तुला, असं म्हणत आता अश्विन तिला घेऊन चाललेला असतो. म्हणजे इतके दिवस जो अश्विन एवढ्या प्रेमाने वागणारा, एवढा छान असा तो अश्विन असतो आणि आज तो वेड्यासारखा वागत असतो. म्हणजे त्याच्या डोक्यात जे वारं शिरलेलं असतं, त्या प्रियाने त्याचे जे कान फुंकलेले असतात ते इतके घाणेरड्या पद्धतीने असतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अशा इतक्या विचित्र पद्धतीने अश्विन वागत असतो आणि बोलत असतो. पूर्णाजी मात्र शांतपणे तिथं असते. सगळेजण पाहत असतात की सायली नक्की कशासाठी गेलेली आहे. तर सायलीने जाऊन दही साखर आणलेलं असतं आणि ती म्हणत असते की हे घ्या, दही साखर आणायला गेले होते तुम्ही, प्रवासाला चाललेले आहात ना, मग तुमच्यासाठी हे दही साखर आणलेलं आहे, असं तो सांगत असतो. आणि तिनं देत असते तर अस्मिताला मात्र राग येतो आणि तिनं सायलीला जोराचा धक्का देते आणि सायलीला म्हणू लागते की हे घे, तुझी तू खा, मला तुझ्याकडून काही नको आहे. तेव्हा सायली म्हणत असते मी ह्या शुभेच्छा देत आहे तुम्हाला, बाकी काहीच नाही आहे, याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे, असं सायली बोलत असते. परंतु इकडे मात्र अस्मिताने सायलीला धक्का दिलेला असतो. अर्जुनने सावरलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की बाज झाला, आत्तापर्यंत खूप शांतपणे मी ऐकलेलं आहे आणि माझी बायकोही शांतपणे राहत आहे, पण आत्ता जर अशी जी वागणूक गेलेली आहे तशी जर पुन्हा मिळाली तर अस्मिताई आता गप्प बसलोय म्हणून असं समजू नको की मी प्रत्येक वेळेस शांत राहील, पण ती तर फक्त तुला शुभेच्छा द्यायला आलेली होती, तू ज्या पद्धतीनं वागलेली आहे ती पद्धत पूर्णपणे चुकीची आहे, एवढं लक्षात ठेव, या भाषेत अर्जुनने तिला सुनावलेलं असतं. आणि अर्जुनने तिला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या बायकोशी असं वागलेलं मी सहन करणार नाही. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सायली किचनमध्ये आलेली असते. अर्जुनही तिच्यासोबत किचनकडे आलेला असतो. सायलीला तो म्हणत असतो की लग्न झाल्यानंतर नवी नवरी जेव्हा इकडे येते त्यावेळेस ती काय बनवते घरामध्ये, ती काहीतरी गोडाचा पदार्थ बनवते ना, तर बायको आज तू ना शिरा बनव, घरामध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये शिरा बनव, असं तो सांगत असतो, तो प्रेमाने सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन जेव्हा हे सांगत असतो
तेव्हा मात्र एक गोष्ट घडते, ती म्हणजे तिथे विमल असते आणि सायलीने मान्य केलेलं असतं की हो मी बनवते शिरा. कारण आता सायलीसाठी ते किचन काही नवीन नसतं. 1.5 वर्ष झालं सायली त्या घरामध्ये वावरत होती, त्यामुळं त्या किचनमध्ये तिला स्वयंपाक करणं एवढं काही अवघड नसतं. आणि सायलीने आता शिरा बनवायचं ठरवलेलं असतं आणि मग सायली शिरा बनवणार असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली शिरा बनवायचं ठरवते आणि त्याच वेळी तिथं आलेली असते ती म्हणजे कल्पना. आणि कल्पना म्हणते की माझ्या किचनमध्ये तू अजिबात जायचं नाही, माझ्या किचनमध्ये जाण्याची तुला परवानगी नाही, माझ्या किचनमधून आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं आहे. हे जेव्हा कल्पना बोलत असते तेव्हा सायलीला अर्जुनला दोघांनाही धक्का बसलेला असतो. कारण आता कल्पना पेटून उठलेली आहे. कारण कल्पनाला खूप राग आलेला आहे. कल्पनाला ही गोष्ट सहनच होत नाही आणि तिची फक्त चिडचिड होत असते. आणि कल्पना इकडे अर्जुनला आणि सायलीला सांगत आहे की आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघांनीही माझ्या किचनमधून बाहेर व्हायचं आहे, माझ्या किचनमध्ये तुम्हाला कसलीही एंट्री नाही, असं म्हणत कल्पनाने त्यांना बाहेर जायला सांगितलेलं आहे. आता अर्जुनने पुन्हा काहीतरी वकिली डावपेच केलेले आहेत आणि ज्यामुळं अर्जुन आता सायलीला किचनमधला हक्क मिळवून देणार आहे. या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य आता त्यांच्या बऱ्याच केसेस पेंडिंग आहेत, त्या कामासाठी बाहेर पडलेले असतात. आणि जेव्हा ते रस्त्यावरून चालत असतात तेव्हा गाडीमध्ये पवार वकील आणि जोशी वकील त्यांना एकत्र दिसतो आणि त्या दोघांनाही धक्का बसतो. पवार वकील आणि जोशी वकिलाला अर्जुनने एकत्र पाहिलेलं असतं आणि अर्जुन म्हणत असतो की हे दोघं एकत्र आणि साहेबांना भेटायचे म्हणजे काय चाललेलं आहे ह्या दोघांच्या डोक्यात नक्की, हे अर्जुन विचार करत असतो. चैतन्याला विचारत असतो. चैतन्याला म्हणत असतो यांचे साहेब कोण आहेत रे नक्की, मला कळत नाही आहे, तुला कळतंय का, तुझ्या लक्षात येतंय का काय, असं म्हणत अर्जुन बोलत असतो. आणि त्याचबरोबर ते दोघंही आता पवार वकील आणि जोशी वकील एकत्र आहेत. पवार वकील हा महिपतचा माणूस आहे आणि जोशी वकील हा मधुभाऊंची केस लढत आहे. अर्जुन म्हणत असतो नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे, आपल्याला विचार करावा लागणार आहे, त्यांच्या गाडीचा पाठलाग करावा लागणार आहे, असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य यांनी गाडीचा पाठलाग करत आता ते दोघंजण पोहोचलेले असतात. पवार वकील आणि जोशी वकील नक्की कोणाला भेटणार आहे हे जेव्हा त्यांच्या समोर येतं तेव्हा त्या दोघांनाही धक्का बसलेला असतो. कारण पवार वकील आणि जोशी वकील ज्या साहेबाला भेटायला आलेले असतात तो साहेब म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो असतो तो म्हणजे महिपत. ते दोघंही महिपतला भेटायला आलेले आहेत आणि समोर महिपत उभा आहे आणि हे दोघं महिपतला भेटत आहेत. महिपतला भेटल्यानंतर अर्जुन आणि चैतन्याला समजतं म्हणजे हा जोशी वकील जो आहे तो महिपतचा माणूस आहे, जो मधुभाऊंबरोबर आता चुकीचं वर्तन करत आहे, मधुभाऊंशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे. कारण मधुभाऊंची केस त्याने लढायला घेतलेली आहे, याचाच अर्थ हा माणूस फ्रॉड आहे आणि तो मधुभाऊंना फसवत आहे. ही गोष्ट मात्र अर्जुनच्या लक्षात आलेली असते आणि अर्जुन मात्र अगदी हादरलेला असतो. अर्जुनने आता मधुभाऊंना या सगळ्यातून कसं सोडवायचं या गोष्टीचा विचार सुरू केलेला आहे. अर्जुन मधुभाऊंना या सगळ्यातून कशा पद्धतीनं बाहेर काढेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.